सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची जी प्रक्रिया सांगितली ती आपण समजून घेऊयात. त्याचबरोबर तुमच्या भावनेशी कसं खेळलं जातं हे सुद्धा बघूयात आणि फडणवीस नेमकं काय म्हणाले हे सुद्धा मी तुम्हाला ऐकवणार आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता पहिले श्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबद्दल नेमकं काय विधान केलंय ते एकदा स्क्रीनवर ऐका. आणि आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जे काही आश्वासन दिलेलं आहे ते उचित वेळी आम्ही पूर्ण करणारच आहोत. त्या संदर्भात आमचा प्रयत्न असा आहे की आपण ही कर्जमाफी देत असताना मागच्या अनेक कर्जमाफ्यांमध्ये जे आपल्या लक्षात आलं की बँका चुकीच्या पद्धतीचे अकाउंट देतात, जुने अकाउंट्स काढून आपल्याकडनं पैसे घेऊन घेतात. आता आपण ॲग्रीस्टॅक म्हणजे 100% शेतकऱ्यांचं आपण त्या ठिकाणी नोंदणी, त्यांच्या जमिनीची नोंदणी, त्यांच्या सातबाराचा सगळा अहवाल अशा पद्धतीनं आपण एक शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार केलेला आहे. आता हा शेतीचा डिजिटल रेकॉर्ड आधार आणि आधार आपल्याला माहिती आहे की कर्जाचं अकाउंट आधार सीडेड आहे. अशा सगळ्या गोष्टी एकत्रित घेऊन आपल्याला या सगळ्याचा विचार करावा लागेल जेणेकरून जो खरा गरजू आहे त्याला त्या ठिकाणी कर्जमाफी मिळाली पाहिजे. आता हे देवेंद्र फडणवीस 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना असं म्हटले होते की 7/12 कोरा कोरा कोरा. त्यानंतर निवडून आल्या आल्या मुख्यमंत्री झाल्या पहिलीच पत्रकार परिषद होती. त्याच्यामध्ये एका पत्रकाराने विचारलं, त्यावेळेस ते म्हणाले लवकरच कर्जमाफीचा निर्णय घेऊ. त्याच्यानंतर 1 वर्ष गेलं. श्री अजित पवार उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी शेतकऱ्यांना दम दिला आणि 31 मार्च 25च्या आत कर्ज भरून टाका असं सांगितलं. त्यानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहिलं. बच्चू कडूंनी जून मध्ये मोजरीला उपोषण केलं, ऑक्टोबर मध्ये नागपूर जाम केलं आणि त्यानंतर या सरकारनं 30 जून 2026 पूर्वी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी त्या ठिकाणी तारीख दिली. त्यानंतर समिती गठीत केली. यावरनं हे यांचे जे आश्वासनं आहेत याच्याशी किती बांधील आहेत, त्याचबरोबर हे शेतकऱ्यांशी किती बांधिलकी जपतात, शेतकऱ्यांना किती, शेतकऱ्यांविषयी किती यांना कळवळ आहे हे यातनं सिद्ध होतं. हे मुजोर आहेत, गेंड्याच्या कातडीचे आहेत. त्याच्यानंतर ते काय म्हटले, बँका चुकीच्या पद्धतीनं अकाउंट देतात, जुने अकाउंट काढून आपल्याकडनं पैसे मिळवतात. अरे तुम्हाला राजीनामा का देत नाही मुख्यमंत्री महोदय? तुम्ही म्हणता पीक विम्यामध्ये गैरप्रकार झाला म्हणून योजनाच बदलून टाकायची, या ठिकाणी बँका चुकीचे अकाउंट देतात म्हणून कर्जमाफीच करायची नाही. हे कुठले धोरण आहेत? असा कसा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे जो की एखाद्या गोष्टीमध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून ती गोष्ट व्यवस्थित करून शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्याऐवजी ती गोष्टच बंद करायला निघला? वेड्यात काढू नका, समजलं का? शेतकरी जरी भोळा बाबडा असेल, त्याचं शिक्षण कमी असेल, पण आम्ही शेतकऱ्यांची तरणी पुरं आता सुशिक्षित झालो आहोत आणि आमच्या बापावरचा अन्याय आता आम्ही सहन करणार नाही. त्याच्यानंतर काय एक्झाम्पल दिलं, तेच टिमकी वाजवल्या जाते गेले 6 महिने. ॲग्रीस्टॅक 100% शेतकऱ्यांची नोंदणी, जमिनीची नोंदणी, 7/12 अहवाल, अशा पद्धतीनं शेतीचा डिजिटल रेकॉर्ड. अरे एवढं सगळे म्हणल्यापेक्षा मुख्यमंत्री बाबा फार्मर आयडी म्हण ना बाबा. फार्मर आयडी मध्ये सगळं आलं ना, आधार सीडिंग आलं, सगळ्या गोष्टी आल्या. सरळ सांग ना की फार्मर आयडी ज्या शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. पण प्रत्येक वेळेस विरोधक किंवा शेतकरी विचारतात कर्जमाफी कधी करणार, त्यावेळेस गुंडाळून काहीतरी चॉकलेट भरायचं आणि त्यांना पुढची तारीख द्यायची, आशेवर ठेवायचं. हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तर शोभतच नाही. त्याच्यानंतरचं काय आहे, म्हणजे मुख्यमंत्री म्हणतात की जेणेकरून खऱ्या गरजूला कर्जमाफी आहे. अरे आम्ही कुठं म्हणतोय की उद्योगपतींना कर्जमाफी करा? आम्ही कुठं म्हणतोय वांगी उत्पादक सुप्रिया सुळेंना कर्जमाफी द्या? आम्ही कुठे म्हणतोय धनदांडग्या आमदार खासदारांना कर्जमाफी द्या? अरे आमची मागणीच ती आहे की सामान्य शेतकऱ्याला जो त्याचा तुमच्या धोरणाचा बळी ठरलेला आहे त्याला कर्जमाफी द्या. आणि हे तारीख पे तारीख असं सगळं चाललेलं आहे. आणि हे थांबवायचं असेल तर परत एकदा आंदोलनाचा एल्गार झाला पाहिजे. आपल्याला स्वतंत्र आंदोलनातून मिळालंय, उपोषणातून मिळालंय, सत्याग्रहातून मिळालंय. म्हणून प्रत्येक गोष्ट आमच्या शेतकरी चळवळीमध्ये सांगितल्याप्रमाणे लेकरू रडल्याशिवाय माय सुद्धा दूध पाजत नाही.
अगदी त्याच पद्धतीनं परत एकदा लढा उभा करावा लागणार आहे आणि या सरकारचं गचांड धरावं लागणार आहे. तसं हे ऐकणार नाहीत. हे वेगळ्या आविर्भावामध्ये आहेत. यांना वाटतंय आम्ही जिल्हा परिषद जिंकल्या, आम्ही नगरपालिका नगरपंचायती जिंकल्या, आम्ही महानगरपालिकाही जिंकल्या, आम्ही लोकसभा जिंकल्या, आम्ही विधानसभा जिंकल्या. कशासाठी ही कर्जमाफी करायची? निश्चितच प्रश्न पडू शकतो. पण निवडणुका कशा जिंकल्या जात आहेत? त्या कलेच्या आधारे जिंकल्या जात आहेत, यंत्रणा हायजॅक करून जिंकल्या जात आहेत. मात्र आंदोलन होगा आणि त्या आंदोलनातून तुम्हाला कर्जमाफी करावीच लागेल. धन्यवाद.